मैदानामध्ये दाखल होतोय, पंचांचा इशारा येतोय, मॅचला होईल सुरुवात। लागोपाठच्या तिसऱ्या विजयासाठी आसुसलेला असेल दापोली फायटर्स, तर पहिला विजय राजवीर 11ला इथे साकारायचा आहे। ही मॅच त्यासाठी राजवीर संघासाठी जास्त महत्त्वाची असेल। स्पर्धेमध्ये त्यांना जीवित राहायचं असेल, स्पर्धेतलं आव्हान मजबूत ठेवायचं असेल, तर राजवीर संघासाठी हा सामना डू ऑर डाय आहे। पहिल्या सामन्याला पहिल्या षटकाला इथे प्रारंभ। राऊंड विकेट चेंडू आखूड टप्प्याचा होता आणि बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल। एक धाव। डाव्या हाताचा फलंदाज अमेय पालकर आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये। अमेय पालकर असा खेळाडू आहे की काल 2 सामन्यांमधून मॅन ऑफ द मॅच 2 वेळा पुरस्कार त्याने पटकावलेला आहे। एकमात्र असा खेळाडू आहे की ज्याच्याकडे 2 मॅन ऑफ द मॅच आहेत। त्यामध्ये अमेय पालकर हे नाव आपल्या समोर येईल। तर पहिलं षटक सुरू राहील। गोलंदाज रमेश। आकाशसाठी गोलंदाजी करेल रमेश। दोन्ही सामन्यामध्ये काल अत्यंत प्रभावी फलंदाजी आपण पाहिली होती अमेय पालकरची। पहिल्या सामन्यामध्ये 14 चेंडूमध्ये 44 धावा, तर दुसऱ्या सामन्यामध्ये 41 धावा। दोन्ही मोठ्या इनिंग्स आहेत अमेय पालकरच्या। तर अजूनपर्यंत कोणी फलंदाज या स्पर्धेमध्ये अर्धशतक नोंदवू शकलेला नाही। तर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू असेल इथे। निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय। आकाश स्ट्राईकला असणार आहे। पहिल्या चेंडूवरती धावा निश्चित घेऊ शकलेला नाही आकाश। या सोडवला चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेल, नाही पोहोचू शकत चेंडूच्या खाली। जीवदान निश्चित प्राप्त होतं। हे झेल फारसा उघड नव्हता, मात्र तो होऊ शकत नाहीये आणि इथे जीवदान मिळेल आकाशला। जीवदान ही भयानकच असतात। आम्ही सातत्यानं त्या गोष्टींवरती चर्चा करत असतो। ग्रॅम गुचला मोरेनं सोडलं होतं 33 वरती 333 धावा ग्रॅम गुचनं त्या सामन्यामध्ये फटकावला होता। भारत सामनाही हरला होता, मालिकाही हरला होता। तर अशा गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये। एक असं उदाहरण आहे की त्या खेळाडूने एक कॅच सोडला म्हणून त्याला परत आंतरराष्ट्रीय सामना खेळता आलं नव्हतं। तर चांगला चेंडू असेल इथे पालकरसाठी टाकलेला निर्धाव। काय गोलंदाजी इथे, काय सुरुवात होते। वंडरफुल स्टार्ट राजवीर संघाकडून, रमेश कडून आपण इथे बघतोय गोलंदाजी। यस यस इथे ओहो, मला वाटतंय दिशा दिलेली आहे की वाईड आहे। वाईड चेंडू आहे आणि 5 धावा इथे मिळतील। पाच धावांचा बोनस इथे मिळालेला आहे। पहिल्या षटकामध्ये ज्या धावा रोखल्या होत्या, एक एक खराब चेंडू सामन्याचं समीकरण कसं खराब करून टाकतो बघा। रमेश यस 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 अमेय पालकरला संधी होती इथे आणि काय घुमावलाय चेंडूला। मिळतायत 6 धावा, षटकार। पालकरच्या बॅट मधून धावांचं हे रन मशीन आहे आणि काय
काय फैरी या मशीन मधून आम्ही बघितल्यात कालपासून. 85 धावा कालपर्यंत या मैदानामध्ये काढलेल्या होत्या अमेय पालकरनी. सर्वात लिडिंग स्कोरर आहे या स्पर्धेचा अमेय पालकर. आणि आज षटकार ठोकून पहिल्या षटकामध्ये त्यानं सुरुवात केली. एकूण 6 धावसंख्येवरती 8 धावसंख्येवरती नाबाद आहे. तर आतापर्यंत 93 धावा या स्पर्धेमध्ये अमेय पालकरने बनवलेल्या आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये संमिश्र खेळ बघायला मिळाला. काही प्रमाणात पहिले 4 चेंडू अतिशय अप्रतिम होते. तिथे एक वाईड आला आणि तिथे 5 धावा मिळाल्या. त्यानंतर षटकार. तर या षटकाचं समीकरण खराब झालेलं आहे. एकूण 14 धावा रमेशनं पहिल्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. ओव्हर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा. चांगली सुरुवात असेल इथे दापोली फायटर्स कडून. राजवीर विरुद्ध दापोली फायटर. राजवीरला प्रतिकार करावा लागेल. पहिले 3 सामने गमावल्यानंतर या सामन्यामध्ये विजय त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. जिंकायचंच आहे इथे. आणि क्रिकेटमध्ये असं काही होत नाही कधी की एखादा संघ सलव हो. इथे सोपा झेल होता अमेय पालकरचा. अगदी सोपा झेल कव्हरच्या हातामध्ये देऊन तो परतला. पहिला धक्का. बिग विकेट. बडी मछली जाल में. गोलंदाज पिंट्या. दुसरं षटक प्रभावी ठरते. अमेय पालकर. चर्चा करत होतो अमेय पालकरच्या. पण पहिल्या इनिंग मध्ये 44 धावा. दुसऱ्या इनिंग मध्ये अमेय पालकर कडून 41 धावांची खेळी. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र तो 8 धावसंख्येवरती बाद होऊन परततोय. ही मोठं यश असणार आहे. कारण 40च्या आतमध्ये अजून एकही संघ अमेय पालकरला रोखू शकलेला नव्हता. आणि तिथे राजवीरनं त्याला 8 धावसंख्येवरच माघारी पाठवलंय. तर ही महत्वाची जबाबदारी असेल. ज्यावेळेस एखादा प्रमुख फलंदाज उभा राहतो त्यावेळेस इतर फलंदाजांनी फारशी कामगिरी त्यांची लक्षात येत नाही. मात्र प्रमुख फलंदाजाच्या अपयशानंतर इतर फलंदाजांना आता आपलं कौशल्य दाखवायलाच लागणार आहे. यास इथे पाहायचंय काय घडलंय. धावाची संधी असू शकते. मात्र चेंडू हातामध्ये येऊ शकत नाहीये. कुठे आदळलाय चेंडू हे बघतायत. हलकस अपील देखील तिथे होतं. मात्र पंचांवरती परिणाम नाहीये. एक धाव इथे प्राप्त होऊ शकेल का. नाही, धाव मिळालेली नाहीये प्रितेशला. धावा घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. नॉन स्ट्रायकर अर्ध्या विकेट पर्यंत पोहोचला होता. मात्र त्याला परत मागे जावं लागलंय. कमालीची गोलंदाजी पिंट्याकडून. पहिल्या चेंडूवरती अमेय पालकरला बाद केल्यानंतर तितकाच वेगवान चेंडू इथे टाकतोय प्रितेश साठी. तोफखाना धडाडतो इथे गोलंदाज पिंट्याचा. चेंडू बघायचा हवेमध्ये होता आणि क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत.
तर बघा धावफलकावरती 18 धावा आहेत. दुसरं षटक काय गोलंदाजी एक चौकार जरूर आला, मात्र त्यानंतर फलंदाजांना उभं केलं जाते. डॉट बॉल येतोय. पिंट्या धावबाची संधी असू शकते तिथे. धाव पुन्हा एकदा मिळाला नाहीये. लागोपाठचे दोन्ही चेंडू इथे निर्धाव येत आहेत. पिंट्या प्रभावी गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये राजवीर संघाची घोडदौड थांबवलेली आहे. मला वाटते फलंदाज क्षेत्ररक्षक काहीसा जखमी असू शकतो तिथे. 12th मॅन कोणी असेल तर पाण्याची व्यवस्था लगेच करा, कारण मी म्हणतोय फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे, त्यामुळं उन्हाळा सुरू झालेला आहे. हवेमध्ये थोडासा गारठा असतो. रात्रीचं तापमान कमी असतं, दिवसाचं तापमान मोठं असतं. तापमानामध्ये तफावत आहे. तर मला वाटतं क्षेत्ररक्षकाने नाकारलेले पाणी किंवा इतर सुविधा आणि तो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहे. तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळं टोप्या ह्या खेळाडूंनी परिधान करूनच मैदानामध्ये या. गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना टोपीचा अडथळा होऊ शकतो, ते पंचांकडे देऊ शकतात, मात्र सगळ्या खेळाडूंनी टोप्या घातल्याच पाहिजेत. हवेमध्ये चेंडू आहे, कव्हरच्या डोक्यावरून उचललाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक मागे, 2 क्षेत्ररक्षक तिथे, 2 धावा येऊ शकतात आणि धावफलक दुसऱ्या षटकामध्ये हा पुढे पोहोचणार आहे. 20 धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 1 गडी बाद 20. राजवीर 11च्या विरोधात दापोली फायटर्स. चौदा. मात्र पिंट्यानं कमबॅक केलं. फक्त 6 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या पॉवर प्ले मधून दापोली फायटर्सला मिळालेल्या आहेत फक्त 20 धावा आणि अमेय पालकर सारखा महत्वाचा फलंदाज, महत्वाचा मोहरा त्यांनी गमावलेला आहे. पुढे तिसरं षटक पुन्हा एकदा सुरू होणार आहे. खेम ट्रेडर्स तथा मनस्वी इन्फोटेकच्या बाजूने. गोलंदाज अजिंक्य पुसाळकर. नवीन गोलंदाज असणारे अजिंक्य पुसाळकर. बॉलिंग मार्क वरती तो उभा आहे, तर फलंदाजीसाठी स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रितेश असणार आहे. प्रितेश आणि आकाश या दोघांना आपण बघतोय. आकाश माफ करा स्ट्राइक एंड वरती असणार आहे. प्रितेश नॉन स्ट्राइक एंड वरती असणार आहे. अजिंक्यचा तो सामना करेल. क्षेत्ररक्षण फैलावलेला आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला उभा आहे. डीप वरती लेंथ बॉल. डिफेन्स करावा लागला. बचावात्मक भूमिकेमध्ये आकाशला बघायला मिळतं. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धाव फलकावरती पुढे 21 धावा. तर लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आपण बघणार आहोत. तर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि बॅकवर्ड पॉइंट डीप मधून क्षेत्ररक्षक येणार आहे. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कल वरती. सर्कलच्या बाहेर आहे. 4 38 सर्कल वरती. शॉर्ट फाईन लेग शॉट. थर्ड मॅन उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. बराचसा बाहेर आहे. वाईडची घोषणा इथे होते. 1 धाव. धाव फलकावरती 22. एक धाव देखील आता महत्वाचे असणार आहे, कारण अमेय पालकर जी धडाडणारी तोफ होती ती शांत झालेली आहे. इथे कड जरूर घेतली, मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक धावाची संधी असू शकते. तर 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. ते 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दापोली फायटर्स. अजिंक्य याबरोबर यस 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 गॅप मोठा आहे तिथे. स्क्वेअर कट, मात्र कव्हर्सला डीप कव्हर्स मध्ये चेंडू 4 धावा.
एक मोठा फटका इथे आकाशच्या बॅट मधून आलाय. धाव फलकावरती 27. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता, मिस होतोय लाईन फलंदाज आणि चेंडू इथे निर्धाव. 27 फॉर 1 लॉस. अमेय पालकर मैदानामध्ये असताना आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं होतं 14 धावा, आणि जसा तो बाद झालाय त्या वेगानं धावा पुढे येत नाहीयेत दापोली फायटरसाठी. लेंथ बॉल इथे खेळून काढला, मात्र सरळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. 1-2 धावा या ठिकाणी पूर्ण होणार आहेत आणि आकाश टीमला हळूहळू पुढे घेऊन जातो. 29 वरती पोहोचेल दापोली फायटर्स. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना 5 षटकांची लढत आहे. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 20 धावा आपण पाहिलेल्या आहेत दापोली फायटर्स कडून. पुन्हा एकदा लेंथ बॉल आणि लॉफ केला चेंडूला जमिनीच्या समांतर डीप लॉंग ऑफ कडे. 1 धाव इथे मिळते. दापोली फायटर्सचा कालचा सामना सुपर किंग्स विरुद्ध होता. 83 धावा त्यांनी उभ्या केल्या होत्या. हायेस्ट स्कोरर आहे ते इनिंग मध्ये. धावा उभ्या केल्या होत्या. तर या सामन्यामध्ये पहिली 3 षटकं संपलेली आहेत. फलकावरती 30 धावा, 1 गडी बाद दापोली फायटर्स. इथे पूर्ण आहे, अजून शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. फक्त 30 धावा फलकावरती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 83, दुसऱ्या सामन्यामध्ये 75 असे मोठे स्कोअर दिलेले आहेत दापोली फायटर्सने या स्पर्धेमध्ये. राजवीर संघासाठी ही मॅच डू ऑर डाय आणि या मॅच मध्ये त्यांचा खेळ सुद्धा तितकाच चांगला राहिलेला आहे, सफाईदार खेळ राहिलेला आहे. 30 धावांवरती त्यांनी थांबवलेला आहे. तर अजून 2 षटकामध्ये देखील गोलंदाजांना 30 अचूकता ठेवावी लागेल. फलंदाज आकाश आणि प्रितेश मैदानामध्ये. एक चौकार आकाश कडून आलेला आहे, तर एक चौकार प्रितेश कडून आलेला आहे. मोठे फटके सातत्याने येत नाहीत दोघांच्याही बॅटिंग मधून. एकेरी दुहेरी धावांवरती दोघांनी समाधान मानलेलं आहे. मात्र मिडल ओव्हर्स मध्ये अशा प्रकारे खेळायचं असतं. 5 षटकांची मॅच आहे, तुमच्याकडे 11 फलंदाज 11 खेळाडू आहे, तर वेगवान खेळ करणं जास्त गरजेचं राहतं. स्वतःची विकेट मैदानामध्ये ठेवण्यापेक्षा वेगवान धावा बनवणं जास्त महत्वाचं आहे. काल देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं जतीन साळगावकरला चांगली फलंदाजी करत असताना तो धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर आला की फ्रेश बॅटर्स मैदानामध्ये येईल, ताजी कुमक मैदानामध्ये येईल, ताजी फौज येईल आणि मॅच आपल्याला सहज जिंकता येईल. तर हे समर्पण खूप कमी वेळात दिसतं काही खेळाडूंकडून. या मैदानामध्ये पाहायचंय. यस, लोअर फुल टॉस चेंडू फ्लिक केला चेंडूला जमिनीच्या समांतर स्क्वेअर लेगला. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि ही धाव देखील पूर्ण होईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 32 धावा. थ्रो चांगला होता, थ्रो मध्ये बिलकुल खराबी नव्हती, मात्र यष्टीरक्षकाकडून तो अडवण्यामध्ये चूक झाली आणि त्याचा फायदा तात्काळ फलंदाजांनी उठवलेला आहे. स्ट्राइक एंड वरती इथे आकाश उंच फटका आणि आकाश फेकून देतोय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रयत्न केलेला आहे. पहिला चेंडू देखील आपण पाहिला होता, एकदम बुंद्यात टाकलेला यॉर्कर होता, मात्र त्यावरती फ्लिक केलं, फुलटॉस घेतला चेंडूला. यानंतर सुद्धा थोडासा पुढे लोअर फुलटॉस वरती मिड विकेट वरती
आकाशनं षटकार हवेमध्ये चेंडू ओढा कॅच सुंदर झेल इथे स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला होता आणि शैलूनं घेतला झेल आकाश होईल बाद आहे आकाश बाद झाल्यावरती त्याच्या जागेवर बंड्या बंड्या शिर्के नवीन फलंदाज माहिती तुम्ही बघितलं असेल की गोलंदाजाने जो सेटअप केला होता पहिले दोन्ही चेंडू त्याने लेग स्टंप वरती यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतरचा तिसरा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता आणि तिथेच स्लिप मध्ये शैलेशनं टिपला झेल इथे उंच फटका पहिल्या चेंडूवरती दाखवली सीमारेषा 6 धावा चव्वेचाळीस बंड्या षटकाराने खातं खोलले बंड्यानं त्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा मिड विकेटचा खेळाडू थोडासा स्क्वेअर लेगकडे हटवलाय इथे इथे झेल मात्र सुटलेला आहे क्षेत्ररक्षक जो हटवला तिकडे त्यामुळे बराचसा त्रास झाला तिथे अन्यथा झेल देखील झाला असता मात्र 2 धावा 2 एकच काढली एकच धाव इथे मिळणार आहे धावफलक 145 वरती पोहोचेल या षटकामध्ये 15 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत चौथं षटक चांगलं ठरतंय दापोली फायटर साठी धावांची गरज निश्चित आहे अमेय पालकर बाद झाल्यामुळे जो स्टार्टअप त्यांच्या टीमला मिळत होता तो इथे मिळाला नाही इतर फलंदाजांनी जरूर प्रतिकार केलेला आहे मात्र त्या वेगाने धावा आलेल्या नाहीत या षटकामध्ये 15 धावा अजून एक षटक आहे तर गोलंदाज पिंट्या गोलंदाज पिंट्या स्ट्राइक एंड वरती बंड्या हवेमध्ये चेंडू जरूर आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तर एकच धाव इथे मिळणार आहे फलंदाज बाद होईल स्वतःची विकेट जोखमीत टाकलेली आहे इतर खेळाडूंना फलंदाजांना मैदानामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी कदाचित हा प्रयत्न केलेला असावा एक स्कूटर ग्राउंड मध्ये कोणीतरी आपल्या लाडक्या प्रेक्षकांनी पार्क केलेली आहे त्यांना विनंती की आपली गाडी तिथून बाजूला घ्या या मैदानावरती आरटीओ ला देखील आपण मैदानामध्ये गाड्या आणण्यास परवानगी देत नाहीये कारण वर्षानुवर्ष मैदान फक्त खेळासाठीच असावं हा प्रयत्न आहे दापोली तालुका क्रिकेट असोसिएशनचा दापोली 11चा
तर शेवटचं षटक अमानच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. आतापर्यंतचा खेळ आपण बघितलेला आहे. 4 षटकामध्ये 46 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये दापोली फायटर्स राजवीर 11च्या विरोधामध्ये. स्पर्धेमध्ये आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं सुपर किंग्सनं 60 धावा डिफेंड केलेल्या आहेत. तर राजवीर संघ असा आहे की त्यानं प्रतिस्पर्ध्याला पहिल्या डावामध्ये कमी धावसंख्येवरती रोखलेला आहे. या अगोदरची लढत आपण पाहिली, त्याने प्रतिस्पर्ध्याला फक्त 60 धावांवरती अडवलंय. या सामन्यामध्ये देखील 46 धावा 4 षटकामध्ये आहेत. त्यामुळे इथेही जरी फलंदाजी करत असेल तर लो स्कोअर असू शकतो. मात्र लो स्कोअर वरती डिफेंड करावं लागेल दापोली फायटर्सला. यस, हो, फटका खेळलाय मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार. मिड विकेटला खेळायचा होता मात्र बॉटम एज लागल्यानंतर चेंडू लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर गेला. लेंथ बॉल, चांगला फटका आहे, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचला. हलकासा फिरवला चेंडू ऑन साइडला आणि थ्रो देखील चांगला होता. मात्र कलेक्शन खराब आहे. गोलंदाजाचं 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. धावफलकावरती 54 धावा. शेवटचं षटक सुरू असताना डावखोरा फलंदाज अक्षय मांडवकर स्ट्राईक एंड वरती षटकाराने खातं खोललं अक्षय मांडवकरनं. त्यानंतर 2 धावा शेवटच्या षटकामध्ये अक्षय. इथे फुल टॉस, मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. राजवीर 11 या अगोदरच्या षटकामध्ये 16, तर या षटकामध्ये अद्यापपर्यंत 14. धावफलकावरती तब्बल 60 धावा आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा उंच फटका, यावेळेस स्क्वेअर लेग येईल चेंडूच्या खाली, झेल होईल आणि फलंदाज बाद होईल इथे अक्षय मांडवकर. सुरू आहे मात्र यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे. तर आम्ही इथे दोन्ही संघ नायकांना कॉल करतोय. फाटक डेव्हलपर्स विरुद्ध अन्वी 11. फाटक डेव्हलपर्स अन्वी 11च्या संघ नायकांना विनंती, आपण टॉससाठी उपस्थित राहा. यानंतरची मॅच होते. फाटक डेव्हलपर्सचा चौथा सामना असेल तर अन्वी 11चा तिसरा सामना असेल. या दोन्ही संघनायकांनी 2 चेंडू नंतर टॉस होणार आहे. टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. वा, चांगला चेंडू आहे, चांगला कमबॅक इथे बघायला मिळतंय. पुढच्या दोन्ही चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झालेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या, मात्र पुढच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही आहे. शेवटचा चेंडू या डावातला आता असणार आहे. फिनिश करताना चांगली गुणवत्ता दाखवली, चांगले चेंडू टाकले इथे गोलंदाज अमानने.
नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज एक षटकार ज्यानं ठोकलेला आहे, बंड्या. स्ट्राईक एंड वरती बंड्या. शेवटचा चेंडू या डावातला 60 धावा. टप्प्याचा चेंडू वरती पुन्हा क्षेत्ररक्षक खाली येऊ शकत नाहीये. टॉस मोठा असेल मात्र अडवला जातो चेंडू. आणि मला वाटतंय आज राजवीर 11 दुसऱ्यांदा प्रतिस्पर्ध्यांना कमी धावसंख्येवरती रोखलेला आहे. 62 धावा इथे दापोली फायटरच्या 63 धावांचं आव्हान राजवीर 11 संघासमोर. अन्वी 11 टॉससाठी चला. फाटक डेव्हलपरचे संगनायक जतीन साळगावकर आणि अन्वी 11चे संगनायक अनुप देशमुख. संगनायकांनी टॉसला या. पर एक डाव इथे पूर्ण होतोय. दुसरा डाव 63 धावा. काल हाय स्कोअर मॅच होते, आज त्या तुलनेत लो स्कोअर आहे. तर खरं तर 5 षटकामध्ये 62 धावा या देखील खूप मोठ्या होतात. पण इथे या मैदानामध्ये त्या छोट्या आहेत. म्हणजे इतर ग्राउंड वरचा जो रिझल्ट आहे तिथे वेगळे रिझल्ट आहेत. इथे फलंदाजांसाठी ही खेळपट्टी म्हणजे नंदनवन आहे. रेड कार्पेट आहे आणि या रेड कार्पेट वरती धावा पाण्यासारख्या वाहतात. नदीला आलेल्या पुरासारख्या वाहतात. त्यामुळे इथे 5 षटकामध्ये 62 धावा ह्या फार जास्त आहेत असं कोणी म्हणणार नाही. आणि बघायचं या छोट्या 62 धावांचं रक्षण कसं करेल तो दापोली फायटर्स. आणि राजवीर पहिला सामना जिंकेल का, 63 धावा बनवतील हे बघायचंय दुसऱ्या डावामध्ये. आणि जसा डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्या समोर दापोलीचाच आपला सगळ्यांचा आवडता आवाज अर्थातच दत्ता क्षीरसागर सर. थँक्यू.
सो धन्यवाद. 63 धावांचा विजयी लक्ष असेल राजवीर 11 टीमच्या समोर. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय एकीकडे दापोली फायटर्स सारखा बलाढ्य शोएब बरमारे आणि त्याचबरोबर सिद्धेशी जोडगोळी मैदानावरती. या मॅच मध्ये 63 धावांचं जे विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले ते पूर्ण केलं जाईल का? कारण मागच्या तिन्ही मॅच मध्ये राजवीर 11 संघाला अजून देखील एकही सामन्यामध्ये विजय मिळवता आलेला नाहीये. षटक क्रमांक 1 डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंच मात्र या ठिकाणी दंडित करतात गोलंदाजाला आणि पहिलीच धाव अवांतरच्या माध्यमातून. राजवीर 11 टीमचं खातं ओपन झालेलं आहे मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंडखंड गोलंदाजी करत असताना मिस्टर फहद कालच्या दिवसामध्ये खूपच सुरेख गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिली. आज देखील तेवढीच दमदार गोलंदाजी करावी लागेल. दापोली फायटर्सचा संघ कालच्या दिवसामध्ये अपराजित राहिला होता. त्याचबरोबर फाटक डेव्हलपर्स हा संघ देखील अपराजित राहिला. आजच्या दिवसामध्ये देखील त्यांनी विजय नोंदवला होता. समोरच्या बाजूला सर्व बॅटने यावेळेला चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. पवित्रा इथे सिद्धूच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिला. पुनश्च एकदा अलॉंग द कार्पेट यावेळेला ऑफ साइडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. चांगलं क्रिकेट पॉझिटिव्ह अप्रोच. अगोदरच्या बॉलवरती 6 धावा त्याच्यानंतर या बॉलवरती सिंगल घेतली स्ट्राईक रोटेट केली आणि तर मिस्टर शोएब बरमारे आता स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला बघायला मिळतील. शोएब बरमारेकडे देखील पोटेन्शियल आहे गुणवत्ता या खेळाडूकडे देखील आहे. हारकर जीतने वालों को बाजीगर कहते हैं हराकर जीतने वालों को सिकंदर. जर तुम्हाला सिकंदर बनायचं असेल तर या मॅच मध्ये विजय मिळवावा लागेल. आतापर्यंत एकही सामना राजवीर 11 या टीमला जिंकता आलेला नाहीये या स्पर्धेमध्ये. यावेळेला दिशा बदलली. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना समोर राईट हँडेड फलंदाज चेंडूला पुनश्च एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यामध्ये खेळून काढले जाते. त्या ठिकाणी झपकन दुहेरी धाव देखील पूर्ण केली जाईल. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. सुरुवात चांगली केली. फहद वरती जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये स्वच्छंदपणे फलंदाजी करत असताना मिस्टर शोएब बरमारे आणि त्याचबरोबर सिद्धू. पुनश्च एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेला कट करायचा होता. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झालेला नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षक समोरचा आकाश सपकाळ आपल्याला पाहायला भेटतात त्यांच्या दिशेने ट्रॅव्हल झाला ते देखील बीट झाले. अर्थात जर हा चेंडू कलेक्ट झाला असता तर हलकसं अपील तुम्हाला पाहायला मिळालं असतं. सो पुनश्च एकदा फहद गोलंदाजी मार्क वरती. दोन्ही संघ विजयासाठी संघर्ष करतील. हाही चेंडू चांगला टाकला जातोय. सुरेख बॉल होता बॅक टू बॅक याही बॉलवरती फलंदाजाला बीट करताना फहद आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या 2 बॉलवरती थोडेसे मागणे त्याच्यानंतर 2 बॉलवरती शानदार कमबॅक. दोन्ही चेंडू डॉट टाकलेत. अप्रतिम कमबॅक मिस्टर फहद यांच्या माध्यमातून आपण सर्वजण बघतोय. याच्या अगोदर राऊंड विकेट गोलंदाजी त्याच्यानंतर ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी आले. सोच को बदलो तो सितारे बदल जाते दिशाओं को बदलो तो जीत के किनारे बदल जाते. मात्र दिशा बदलली. पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. यावेळेला फटका बसलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय झेल पकडतोय. पहिला झटका बसतोय तो राजवीर 11 ला. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी पिंट्याना मैदानामध्ये पाठवलेला आहे. 63 धावांचं विजय उद्दिष्ट. सुरुवात खूपच आश्वासक झाली होती. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर षटकार, 1D 2D, त्यानंतर बॅक टू बॅक 3 बॉल डॉट आले. यावेळेला तुम्ही पाहता मिस्टर आकाश सपकाळच्या हातामध्ये चेंडू असेल. हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं ते गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. समोर डावखुरा फलंदाज अर्थात सिद्धू आहे. नॉन स्ट्राईक मार्कवरती पिंट्या. नंबर 3 वरती त्याला खेळण्यासाठी प्रमोट केलंय. आकोटप्याच्या बॉलला पुन्हा एकदा मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात असेल. याही बॉलवरती धाव भेटत नाही. शेवटचे 4 बॉल डॉट आलेत. लाजवाब गोलंदाजीमध्ये आपल्याला पुनरागमन करताना दापोली फायटरचा संघ पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करत असताना 62 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर गोलंदाजी करताना पहिल्या 2 बॉलवरती मागडा ठरला होता फत. त्याच्यानंतर यशस्वी पुनरागमन. या बॉलवरती शानदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. सिद्धूच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. संपूर्ण स्पर्धेमध्ये अजून एकही सामना राजवीर 11ला जिंकता आलेला नाहीये. सो प्रयत्न इथे जरूर होतील. समोर दापोली फायटर सारखा बलाढ्य संघ. आकाश सपकाळच्या विरोधामध्ये पुनश्च एकदा याही बॉलवरती जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बीट झाला. चेंडू थेट यष्टीरक्षक त्याच्या हातामध्ये ट्रॅव्हल होताना. याही बॉलवरती धाव भेटत नाहीये. म्हणजे जर आपण मागच्या काही बॉलचा जर विचार केला तर याच्या अगोदरच्या चेंडूचा अपवाद सोडला तर प्रत्येक चेंडू डॉट येताना पाहिलाय. पुनश्च एकदा कव्हरच्या डोक्यावरून यावेळेला चेंडू संपवता वन्स बाउन्स आउट ऑफ द पार 4 धावांसाठी. सिद्धूच्या बॅट म्हणून आलेला खणखणीत चौकार. आकड्यावरती 63 धावांची आवश्यकता असल्यामुळे पुन्हा अजून देखील मोठमोठे फटके इथे खेळावे लागतील राजवीर 11 संघाला. सिद्धू आक्रमक पवित्रा घेताना मागच्या काही बॉलवरती. पुनश्च एकदा ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू. मात्र दिशा दिली कव्हरचा क्षेत्ररक्षक. वेगाने बॉलवरती चेंडू अडवत आहेत. या बॉलवरती सिंगल जरूर पूर्ण केली जाईल. नॉन स्ट्राईक मार्कवरती असलेल्या खेळाडूला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. सो सिंगलच्या मदतीने 21 या आकड्यावरती सद्यस्थितीमध्ये संघ पोहोचतोय राजवीर 11. 63 धावांचं विशाल लक्ष. दापोली तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित केलेली दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11 ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक जतीनदादा साळगावकर, स्वप्नील बीन, स्वप्नील शिंदे, अमितजी इंदुलकर साहेब. दरम्यान यावेळेला मैदानामध्ये याही बॉलवरती डबल धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकेल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती जातील तोपर्यंत सहजरित्या दुहेरी धाव पूर्ण होते. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 धावांना गवसणी करत असताना टीमची धावसंख्या पोहोचते राजवीर 11 23 या आकड्यावरती.
आजच्या महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडा शर्यती देखील आयोजित केल्या जातात. आपण जर विशेषतः दापोली ब्लॉकचा जर विचार केला तर बीच बैलगाडा शर्यती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इकडे पाहायला भेटेल. विशेषतः लाडगर असेल, कर्दे असेल, अंजारला या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बीच बैलगाडा शर्यती देखील पाहायला मिळतात. सो मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 18 बॉलमध्ये अजून देखील सामना जिंकण्यासाठी राजवीर 11ला 40 धावांची आवश्यकता. डावखुरा खेळाडू अजून देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. मिस्टर सिद्धू ज्याने आतापर्यंत 2 षटकार देखील मारलेले आहेत आणि त्याच्या साथीने पिंट्या हा देखील आक्रमक फलंदाजी करू शकतो. पहिला फलंदाज बाद झाला होता तो अर्थातच शोएब बरमारे, ज्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु तो इथे एक मोठी मॅरेथॉन इनिंग खेळू शकलेला नाहीये. फत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती भन्नाट वेग, परंतु उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांनी मात्र दोन्ही हात भूमी समांतर केले. एका अवांतर धावेचा इशारा. धाव फलकावरती पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव जोडली जाईल. धाव संख्या आता पोहोचते 24 या आकड्यावरती. 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजून देखील 39 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष करावा लागेल टीम राजवीर 11ला. राजवीर 11 हा बॉल जो होता तो ऑन साइडला ड्राईव्ह करण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरला. डावखुरा खेळाडू स्ट्राईक वरती होता. मिस्टर सिद्धू मात्र सिंगलच्या मदतीने सिद्धूची वैयक्तिक धावसंख्या पुढे सरकेल आणि त्याचबरोबर टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल. स्ट्राईक वरती आता मिस्टर पिंट्या आपल्याला पाहायला भेटतील. पिंट्याकडे देखील मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. कालच्या दिवसामध्ये देखील काही अंशी त्याने देखील प्रभावित केलं होतं, परंतु अजून देखील राजवीर 11च्या संघाला या स्पर्धेमध्ये एकही विजय इथे नोंदवता आलेला नाहीये. हा चिंतेचा विषय या टीमसाठी. स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल झालेला होता की आम्ही अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो, परंतु पहिल्या मॅच पासून हा संघ सातत्यानं बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये 2 सामने अगदी जिंकता जिंकता हा संघ पराजित झालेला होता. फत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. आपण पाहतोय अर्थात शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय, परंतु तो देखील 30 सर्कलच्या आतमध्ये होता. सिंगल धाव जरूर भेटेल इथे. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये आणि एकेरी धावेचं रूपांतर आता दुहेरी धावांमध्ये देखील करावं लागेल आणि तेच घडतंय. धाव संख्या मात्र पोहोचते 27 या आकड्यावरती. मिस्टर फत पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेला ते गोलंदाजी मार्कवरती आले होते त्यावेळेला आपण बघितलं होतं की सुरुवातीच्या बॉलवरती थोडेसे मागणे ठरले. त्याच्यानंतर सातत्यानं 4था बॉल डॉट, 5वा बॉल डॉट, 6व्या बॉलवरती विकेट घेतली होती. दरम्यान त्याच फतच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा जोरदार आक्रमण. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक इथे चेंडू अडवलाय. जरूर 6 धावा रोखल्यात, मात्र एक धाव जरूर पूर्ण केली जाईल. टाळ्या वाजवल्या जात आहेत, कौतुक केलं जात आहे त्या क्षेत्ररक्षकाचं. अनबिलिव्हेबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अचंबित करणारं क्षेत्ररक्षण. हवेमध्ये सूर मारला, चेंडू अडवला त्या ठिकाणी. मिस्टर अमय पालकर आपल्याला पाहायला भेटत आहेत. अमयने कालच्या दिवसामध्ये शानदार बॅटिंग केली होती. दोन्ही मॅच मध्ये आपल्या टीमसाठी विजयी खेळी सादर करण्यामध्ये त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन. आजच्या दिवसामध्ये देखील अमय पालकर करणं फार मोठी कामगिरी अपेक्षित होती. यावेळेला त्यांनी 6 धावांचा जो स्ट्रोक होता तो रोखला होता. काय सूर मारताना आपण पाहिलं मिस्टर अमय पालकरला. स्वाकू टप्प्याच्या बॉलवरती पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहे या बॉलवरती, मात्र सिंगल भेटू शकेल. 63 धावांचं विजयी लक्ष जर वेगाने या मॅच मध्ये विजयाकडे वाटचाल करायचं असेल तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. याच्या अगोदरच्या बॉलवरती तो प्रयत्न झाला, परंतु अमय पालकरने सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं, त्यामुळे सिंगल. त्यानंतर पुढच्या बॉलवरती देखील सिंगल आणि धावसंख्या आता आपण पाहतोय पोहोचते ती 29 या आकड्यावरती. मिस्टर फहदने प्रभावी केलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटचे 3 बॉल डॉट टाकले होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये लागोपाठ 3 ते 4 चेंडू डॉट टाकणं थोडंसं डिफिकल्ट, परंतु या ठिकाणी अशक्य ते शक्य केलं. धावचीची संधी होऊ शकेल. लॉंगांचा क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये उभा. दरम्यान त्याचा फायदा दोन्ही बॅटर्सने पुनश्च एकदा उचलला. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. हुसेन बोल्ट सारखे वेगाने धावत्या तिथे दोन्ही खेळाडू. 3 ऑलिम्पिकमध्ये धावले होते. 9 गोल्ड मेडल त्यांनी पटकावले होते. 2 मिनिटापेक्षा कमी वेळ घेतला होता हुसेन बोल्टने, परंतु त्याच्यासाठी प्रचंड मेहनत त्यांना देखील करावी लागली होती. तो संघर्ष इथे दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून मैदानामध्ये सुरू असताना मिस्टर फहद यांच्यावरती पुनश्च एकदा या ओव्हरमध्ये आक्रमण करण्याचा जो पवित्रा होता तो यशस्वी ठरलेला नाहीये. दोन्ही बॅटरचा जकडून ठेवलं. त्याचबरोबर षटक देखील संपलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावरती.
चेक चेक चेक. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव आणि या ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच आदरणीय भाटकर साहेब, आपण देखील इथे आलात. आपलं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अर्थात अक्षय प्रतिष्ठान प्रायोजित दापोली 11 आयोजित दापोली प्रीमियर लीग 2025 11 ही मानाची 11व्या पर्वात आपण येऊन दाखल झालेले आहोत. ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आनंद घेताना अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. भाटकर साहेब, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. गाव नाही जिथं या षटक क्रमांक 3चा खेळ चालू होतोय आणि तिसऱ्या षटकातला पहिला बॉल फलंदाज काढू मैदानामध्ये दाखल होतोय. अजिंक्य पुसाळकर कालच्या दिवसामध्ये चर्चेत राहिलेलं नाव होतं. बंड्या शिर्के यावेळेला गोलंदाजी करत असताना ब्लॉकर पद्धतीचा चेंडू अगदी यष्टांच्या मुळाशी टाकण्याचा प्रयत्न केला. खेळाडूला मात्र या बॉलवरती मोठा फटका खेळण्यामध्ये यश मिळत नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगता पुनश्च एकदा होते. हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं गोलंदाजी करत असताना मिस्टर बंड्या शिर्के समोर अजिंक्य पुसाळकर सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे, त्याला पहिल्याच बॉलवरती रोखून ठेवलंय. लोअर फुल टॉस ज्यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता, चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय. अजिंक्य पुसाळकर बॅक टू द पॅव्हिलियन.
प्रभावित केलं, अतिशय दमदार गोलंदाजी केली. हॅलो चेक. या ओव्हरमध्ये सातत्याने विकेट घेताना आपण बंड्या शेळके यांना देखील पाहिलेला आहे. जो विश्वास कॅप्टनने दाखवलेला होता त्यांच्यावरती तो विश्वास खऱ्या अर्थाने त्यांनी सार्थकी ठरवलाय. षटक क्रमांक 4 मध्ये ते गोलंदाजी करतायत. अजून देखील जर आपण पाहिलं 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे टीम राजवीर 11ला. थोडंसं डिफिकल्ट आव्हानात्मक हे टार्गेट आपल्याला म्हणता येईल. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. पवारच्या बॅट मधून आलेला खणखणी षटकार. लाटणे देऊ शकेल अमय पवार. या बॉलवरती देखील ऑन साइडला ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये उजवी यष्टी. क्लीन बोल्ड केलंय बंड्या शेळकेने अर्थातच. अमय पवार बॅक टू द पॅव्हिलियन. दिशेने वाटचाल करतात. 7 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. बंड्या शेळके यांच्या गोलंदाजीचं पृथक करत आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 3 महत्वाच्या विकेट घेतल्या, एक षटकार मात्र जरूर आला या ओव्हरमध्ये. शैलूने आपल्याला माहिती आहे की काही वर्षापूर्वी याच ऐतिहासिक मैदानावरती जी चॅम्पियन लीग खेळवली गेली, या चॅम्पियन लीग मध्ये ज्यावेळेला 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता होती, पहिल्या 4 बॉलमध्ये 4 षटकार मारत आपल्या टीमला विजेतेपद पटकावून दिलेलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा बंड्या शेळके यांच्या माध्यमातून शैलूसाठी टाकलेला बॉल, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू अगदी यष्ट्यांच्या मुळाशी टाकण्याचा प्रयत्न. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी होऊ शकेल आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. मोठा धक्का बसतोय राजवीर 11ला. आपण बघितलं होतं की सिंगल धाव घेतली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, परंतु पूर्णपणे सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेला नव्हता खेळाडू. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा झटका बसतोय पुन्हा एकदा राजवीर 11 संघाला. अजून देखील आजच्या दिवसामध्ये 4 सामने बाकी आहेत. आवश्यकता असताना जयदीप नवीन फलंदाजांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या दिशेने वाटचाल करतील, तर गोलंदाजी मार्कवरती खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंड कडनं आपण पाहतोय. नितेश तवसाळकर गोलंदाजी मार्कवरती. मितेश
मितेश यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. 6 चेंडूमध्ये 24 धावा डिफेन्स करायच्यात. अर्थात राजवीर 11 संघाचा विस्फोट खेळाडू शैलेश जालगावकर बॅक टू द पॅव्हिलियन झालाय, ज्यांनी याच मैदानावरती आपण जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये 4 षटकार मारत चॅम्पियन लीग मध्ये आपल्या टीमला विजेतेपद पटकावून दिलेलं होतं. परंतु तो शैलू बॅक टू द पॅव्हिलियन झालाय, त्याच्यामुळे जे आता जबाबदारी असेल या जोडीवरती. सिद्धू आपण बघितलं होतं की आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानात आलाय. पहिला बॉल शानदार स्ट्रोक, चेंडू संभवता जाऊ शकेल आउट ऑफ द पार्क. यावेळेला येतात 6 धावा षटकार. मॅचचा जर आपण अभ्यास केला तर राजवीर 11चा संघ विजयाच्या समीप येऊन तिन्ही मॅच मध्ये पराजित झालाय. पुनश्च एकदा तीच हायलाइट्स या मॅच मध्ये देखील आपल्याला संभवता पाहायला भेटेल का की आपला पहिला विजय नोंदवताना राजवीर 11चा संघ आपण बघू शकतो. 5 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना मिस्टर सिद्धू अजून देखील आपलं दमखम दाखवतायत. लोअर बॉल इथे आपण जर बघितलं तर थोडासा स्लोअर आणि त्याचबरोबर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. फलंदाज सिद्धूला मात्र बीट करण्यामध्ये यावेळेला मितेशला यश मिळतंय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसरा बॉल त्याने थोडासा खाली राहणारा टाकला होता. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, फलंदाजाला बीट केलं. एक डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळाली आणि त्यानंतर 4 बॉलमध्ये अजून देखील राजवीर 11 संघाला सामना जिंकण्यासाठी इथून 18 धावांची आवश्यकता असणार आहे. संघर्ष करावा लागेल. ओ डुबकी सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटाता है. मिलते नहीं मोती सहजी गहरे पानी में, बढ़ता दूना उसा उसी हैरानी में, मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती. सिद्धू कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेला बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला भेटतात. या बॉलवरती देखील धावा आलेल्या नाहीयेत. तर आपण बघितलं की पहिल्या चेंडूवरती मात्र खणखणीत षटकार आला, त्यानंतर पुढचे दोन्ही बॉल डॉट येताना पाहायला मिळाले. आता समीकरण मात्र पुन्हा एकदा बदललं जात आहे. 3 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी टीम राजवीर 11ला अजून देखील 18 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. काय पुन्हा एकदा ट्विस्ट येतो या मॅच मध्ये. मितेशच्या विरोधामध्ये या बॉलवरती देखील जोरदार आक्रमण, चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या बॉलवरती षटकार मारल्यानंतर मिस्टर सिद्धू यांचा आत्मविश्वास प्रचंड दुणावलेला. वो कॉन्फिडेंस इस समय 7वें आसमान पर देखने को मिलता हुआ मिस्टर सिद्धू का. पुढच्या 2 बॉलवरती जर 2 षटकार मारले तर नक्कीच राजवीर 11चा संघ या स्पर्धेतला आपला पहिला विजय इथे नोंदवू शकेल. थोडंसं आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतोय. मितेश पुन्हा एकदा सज्ज होईल या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी. खेम ट्रेडर्स एंड कडनं राऊंड विकेट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल आणि त्याच्या समोर आहे मिस्टर सिद्धू. पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉकर पद्धतीचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती यशस्वी ठरलेला नाहीये तो फलंदाज. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आता शेवटच्या चेंडूवरती 12 धावांची आवश्यकता असताना राजवीर 11 संघाला दापोली फायटरचा संघ असेल त्याचबरोबर फाटक डेव्हलपरचा संघ, हे दोन्ही संघ आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित राहिलेत आणि पुन्हा एकदा अपराजित राहण्याचा जो सिलसिला आहे तो या मॅच मध्ये देखील दापोली फायटरचा आपल्याला पाहायला भेटू शकेल का. शेवटच्या चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. यावेळेला टाकलेला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहे, झेल पकडला जातोय. शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती सिद्धू झेलची तोंड माघारी परततोय आणि
मॅचमध्ये पराभवाची चव चाकावी लागते. दापोली फायटर्सने पुन्हा एकदा राजवीर 11 संघाला पराजित करत या स्पर्धेमध्ये विजयाचा सिलसिला सतत सुरू ठेवलेला आहे. ही विजयी घोडदौड आपल्याला दापोली फायटर्स संघाची असे सुरू राहताना पाहायला